आपण नेहमी ऐकतो की एखादा खूप श्रीमंत माणूस असेल किंवा खूप व्यापारी माणूस असेल तर लोक त्याला म्हणतात की हा माणूस खूप पैसा पैसा करतो, पैशाला महत्त्व देतो. पण जीवनामध्ये पैशापेक्षाही नाती, माणुसकी महत्त्वाची असतात. पैसा म्हणजे सर्वस्व नसतं वगैरे वगैरे. पण तुम्हाला खरं सांगू का, दुसऱ्यासाठी बोलायला किंवा ऐकायला ही वाक्य खूप चांगली वाटतात, पण आयुष्यातलं कटू वास्तव्य इतकं सोपं नसतं आणि वास्तव हे स्वीकारायलाच हवं. आजचा हा कटू पण सत्य असणारा विषय मी तुम्हाला प्रतिबिंबाच्या माध्यमातून मांडतोय आणि मला माहिती आहे की मी तुमचा आवडता वास्तुतज्ञ असल्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहाल आणि तुमच्या छान छान कमेंट्सही व्यक्त कराल आणि हा कार्यक्रम शेअरही कराल. जेव्हा भाड्याची तारीख येते ना, भाडं भरण्याची, किंवा हॉस्पिटलमध्ये बिल भरलं नाही म्हणून डिस्चार्ज अडतो, मुलांच्या फीची तडजोड करावी लागते, तेव्हा हे वाक्य कागदी तत्त्वज्ञानासारखं वाहून जातं. त्या क्षणी समजतं पैसा सर्वस्व नसला तरी गरजेच्या वेळी तोच सर्वात मोठा आधार असतो. लोक म्हणतात माणूस कमवा. हो, खरं आहे, पण खरी गोष्ट अशी आहे की माणूस तेवढाच जवळ असतो जोपर्यंत तुम्ही त्याच्या खांद्याला खांदा लावून चालत असता. परिस्थिती बदलली की त्याच खांद्यावर हात ठेवण्यासाठी लोक कचरतात. ऐकायला थोडं कटू वाटेल, पण हे सत्य आहे. संकटाच्या काळात मिळणारे शब्द, काळजी करू नको, सगळं ठीक होईल, हे शब्द क्षणभर छान वाटतात हो, पण हे शब्द तुमच्या घराचं भाडं भरत नाहीत, हप्ते भरत नाहीत, मुलांच्या अभ्यासाचं, त्यांच्या फीचं ओझं हलकं करत नाहीत. सहानुभूती फार पोकळ असते, पण परिस्थितीचं ओझं मात्र खऱ्या पैशानेच हलतं आणि हलकं होतं. कदाचित काही मंडळी तुम्हाला मदत करतीलही, परंतु तुमचं आभाळच फाटलं असेल तर ते तरी तुम्हाला किती वेळा मदत करतील. जोपर्यंत तुमची आर्थिक स्थिती नीट होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठपर्यंत लोकांची मदत घ्याल आणि किती लोकांची मदत घ्या. आणि मग एक दिवस लोक तुम्ही आला की पळायला सुरू करतील, कारण तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तुमची परिस्थिती नाही आहे. मला असं वाटतं की गरज पडली की कोणाकडून पैसे मागणं ही जगातली सगळ्यात वेदनादायक गोष्ट आहे. ज्याच्यासोबत आपण कधी बरोबरीने उभे राहिलो त्यांच्यासमोर दयेचा हात पसरावा लागतो, हे स्वतःचं मोठं दुःख असतं. त्यांच्या डोळ्यातली दया, त्यांच्या चेहऱ्यावरती किंचितशी तक्रार, ती आपल्याला आतून जाळून टाकते. आणि त्या क्षणी समजतं की पैसा नसेल तर काय होतं आणि की पैशाशिवाय कशालाही महत्त्व नाही. आणि आणखीन एक कटू सत्य म्हणजे लोक तुम्हाला नाही तर तुमच्या परिस्थितीला किंमत देत असतात. पैसा असेल ना तर लोक तुमचं साधं बोलणंही उपदेश मानतात. पैसा नसेल तर तुमचे मोलाचं ज्ञान पण लोकांच्या नजरेत फालतू बडबड होते. हे जग माणूस कसा आहे पाहत नाही, माणूस कोणत्या परिस्थितीत आहे पाहतं. आणि म्हणून पैसा हे फक्त खर्चाचं साधन नाही, तो आयुष्यातल्या पर्यायांचा वेध आहे. पैसा म्हणजे निवडीचं स्वातंत्र्य आहे. पैसा म्हणजे कोणासमोर झुकण्याची गरज नाही असं धैर्य आहे. पैसा म्हणजे नात्यांमध्ये बरोबरी ठेवण्याची ताकद ठेवणारी ताकद आहे. पैसा म्हणजे स्वाभिमान टिकवण्याचं सामर्थ्य आहे. नाती पैशानं विकत मिळत नाही हे खरं आहे, पण जर नाती सन्मानाने टिकवायची असतील तर आर्थिक स्वावलंबन हे आवश्यकच असतं. सतत दारिद्र्य जपणारं आणि उसनं मागणारं नातं कोण किती काळ टिकून ठेवेल तुम्ही सांगा. कारण दारिद्र्य हे फक्त बाहेर नसतं, ते मनात असतं आणि ते मनात घर करून राहतं. जेव्हा एखादा मनुष्य स्वतःच्या जगण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकतो तेव्हा त्याचा स्वाभिमान हळूहळू ढासळायला लागतो. आणि आयुष्यात एक वेळ अशी येतेच जिथे हात रिकामे असतात, खिसा रिकामा असतो आणि मन हे प्रश्नांनी भरलेलं असतं. आणि मग तेव्हा कळतं की रिकाम्या खिशानं नाती जपता येत नाहीत, रिकाम्या हाताने आदर टिकवता येत नाही, आर्थिक स्वावलंबनाशिवाय मोकळेपणानं श्वास घेता येत नाही. आणि म्हणून एकच मंत्र आहे की स्वतःला इतकं सक्षम करा की उद्या संकट आलं तरी तुम्हाला कोणासमोर हात जोडावा लागू नये, हात पसरावा लागू नये. माणसं कमवा, नाती जपा, पण स्वतःची ओळख, स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःचं आर्थिक बळ विसरू नका. पैसा आल्यानंतर माणुसकी अजिबात सोडू नका. त्या पैशाच्या माध्यमातून योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य व्यक्तींसाठी खर्च करण्याची प्रवृत्ती देखील ठेवा. कारण देण्यानं वाढतं हे तितकंच खरं आहे, परंतु घेणाऱ्यांनी ते 100 वेळा एकट्यानंच घ्यावं हे मात्र चुकीचं आहे.
पैसा निश्चितच महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की काही लोक पैशाला देव म्हणतात, पण खरं सांगू का, पैसा देव नाही, पण तोच तुम्हाला माणसांसमोर माणूस म्हणून उभं राहण्याची ताकद देतो. मला सांगा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अशी कोणती गोष्ट आहे की जिला तुम्हाला पैसा मोजावा लागत नाही? मला ते कमेंट करून सांगा. आताचा काळ तर प्रचंड वेगाने बदलतो आहे. पूर्वी खरं सांगू का, म्हणजे अगदी माझ्या लहानपणी फार पैसा नव्हता हो लोकांकडे. माणुसकी खूप होती, माणसं खूप होती, करणारी माणसं पण खूप होती. पण आता माणसं कमी झाली आहेत, पैसा खूप आला आहे. त्यामुळं पैसा आल्यानंतर मात्र माणसांना जपलं पाहिजे आणि पैसाही तेवढ्याच ताकदीनं जपला पाहिजे. म्हणजे अगदी असं समजा की एखाद्या व्यक्तीस, स्त्री पुरुष कोणी असो मग तो, त्याला कोणीच राहिलं नाही, त्याची मुलं त्याला विचारत नाही, ती मुलं ती परदेशात राहतात, बायको किंवा ते नवरा जो कोणी आहे तो वारलेला आहे, अगदी एकाकीपण आहे. आणि जर अशा व्यक्तीकडे भरपूर पैसे असतील ना, तर त्यानं स्वतःला बदलावं, स्वतःला मान्य करावं, परिस्थितीला स्वीकारावं आणि आजकाल 5 स्टारसारख्या रॉयल वृद्धाश्रमं तयार झाली आहेत, तिथे जाऊन राहावं. आणि अर्थात यासाठी पैसा लागणार. पैसा आला की सेवा करणारे सेवेकरी हे आपोआप मिळत असतात. आता एखाद्या माणसाला पॅरालाइज झाला तर घरातली माणसं कालांतराने त्याचा राग करतात, परंतु पैसे घेऊन काम करणारी माणसं मात्र प्रोफेशनली ती काम करतात, अगदी छान, राग करत नाही. कुणीतरी म्हटलंय ना हो, ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया. ओम साईराम.